सर्व मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबईत न जाणार नाही। पुढारी न्यूजवर बोलताना जरांगे पाटील मागण्यांवर ठाम। मराठा आंदोलकांना काही झालं तर संपूर्ण राज्य बंद पाडण्याचाही इशारा। न्यायमूर्ती शिंदे समिती आणि मनोज जरांगेंच्या चर्चेत तोडगा नाहीच। जरांगेंचं आंदोलन सुरूच राहणार। मराठा कुणबी एकच असा GR काढा, तोवर आंदोलन सोडणार नाही, जरांगेंचा निर्धार। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न। शिंदे समितीने जरांगेंसोबतच्या चर्चेची विखे पाटलांना दिली माहिती। शिंदे समितीऐवजी आता सरकारच जरांगेंशी चर्चा करणार। मनोज जरांगेंच्या उद्याच्या आंदोलनास पुन्हा परवानगी। पुढील काही दिवस आंदोलन करण्यावर मनोज जरांगे ठाम। जरांगे पुन्हा आंदोलनाला का आले, एकनाथ शिंदेंना विचारा। मराठा आंदोलनावरनं राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। नवी मुंबईमध्ये प्रश्न सोडवला असताना जरांगेंवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ का आली, शिंदेंना सवाल। विधानसभेला अमित ठाकरेंना भाजपनेच पाडलं। खराब झालेल्या ठाकरे ब्रँडकडे लक्ष द्या। जरांगे पाटलांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल, तर उद्धव ठाकरेंकडनं मात्र मराठा आंदोलकांना मदत करण्याचं शिवसैनिकांना आवाहन। उद्धव ठाकरे यांची मनोज जरांगेंशी चर्चा। अंबादास दानवे भेटीला गेले असताना दानवेंनी लावून दिला फोन। फोनवरनं उद्धव ठाकरेंची जरांगेंशी चर्चा। घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो। मराठा आरक्षणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य। तामिळनाडूमध्ये होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही, शरद पवारांचा केंद्र सरकारला सवाल। केंद्रात मोदींचं सरकार, शिंदे फडणवीसांचं केंद्रात वजन आहे। शिंदे फडणवीसांनी केंद्रातील नेत्यांशी बोलून आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे। संजय राऊतांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना खोचक टोला। मुंबईमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं मराठा आंदोलकाचा मृत्यू। विजय घोगरे असं मृत आंदोलकाचं नाव। मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम। गर्दी वाढल्यानं रविवारचा मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरचा मेगा ब्लॉक रद्द। मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलक आक्रमक। सरकार विरोधात घोषणाबाजी। काही काळ वाहतूक कोंडी, पोलिसांनी केले रस्ते रिकामे। नांदेडमध्ये पालकमंत्र्यांसमोर गावकऱ्यांनी घातला गोंधळ।